नमस्कार, मी संदीप देसाई. ए भावा कुणाची हवा या कार्यक्रमामध्ये आपण आता हा कार्यक्रम घेऊन पोहोचलेलो आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामधलं एक गाव आहे. मोठा बाजार आहे जनावरांचा, मुरगुडचा बाजार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा बाजार म्हणून या बाजाराकडे ओळखलं जाते आणि या बाजारामध्ये आणि या मतदारसंघामध्ये दोन उमेदवार आहेत. दोघांच्यामध्ये काट्याची टक्कर सुद्धा पाहायला मिळते. एक आहेत आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक, त्यांना मुन्ना महाडिक म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जाते, आणि दुसरे उमेदवार आहेत युतीचे जे शिवसेनेचे नेते आहेत, ते म्हणजेच संजय मंडलिक. आणि या सगळ्यामध्ये इथं शेतकरी आहेत, व्यापारी आहेत, सर्वसामान्य गावकरी आहेत. यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की काय मूड आहे या मतदारसंघाचा, या मतदारसंघामध्ये नेमकी हवा कुणाची आहे. मामा, नाव काय? संभाजीसाठी. गाव कुठलं? बोरोडी. तुमचा कोल्हापूरच मतदारसंघ आहे. काय हवा कुणाची आहे मतदारसंघात या? संजय दादा. संजय मंडलिक. बर. आणि देशात कुणाची हवा आहे, मोदी की राहुल गांधी? मोदी. मोदींची हवा आहे. बरं, येणारच मोदी परत सत्तेवर. येणारच. तुम्ही काय इकडे बैल आणलेत का विकायला? बैल होय. काय विकायला का काढली बैल? विकली आता आऊत माझं झालं म्हणून दिली. आणि मग पावसाळ्याला आता काय करणार? पावसाळ्याला बैल नाही गेला आता दिपाळगडे घ्यायची. कुठलं गाव? बोळावाडी. बर. काय कुणाची हवा इकडे मतदारसंघात? संजय मंडलिक. बर. संजय मंडलिकांचे कार्यकर्ते नाही ना सगळे इथं जमलेले? कार्यकर्ते नाही आम्ही. हा. आम्ही म्हणजे कार्यकर्ते म्हणजे पहिल्यापासून आहेत. बर. त्यांच्या वडिलांचे कार्यकर्ते आहेत काय. आणि संजय मंडलिकच निवडून येणार. तुम्ही काय इकडे जनावर काय आणले विकायला? जनावर आणले, बैल ऐकल्यात आता. विकली? कितीला विकली? ती ऐकली 50,000ला. होय. बऱ्यापैकी आला दर काय नाही? नाही, कितीला अपेक्षा काय होती तुमची? अपेक्षा माझी 55,000 होती. बर. म्हणजे 5,000 कमी आले. हो. काय गाव कुठलं तुमचं? बोळावे. बोळावी म्हणजे इथंच आहे ना हो, जवळच्या इथं बाजूला? बरं. आपण बघितलं तर संजय मंडलिकांची हवा आहे असं दिसतंय, कारण संजय मंडलिकांचा मतदारसंघ जो आहे विधानसभेचा तो पण हाच आहे. मामा, गाव कुठलं? मुरगुड. काय हवा कुणाच्या आहे मतदारसंघात? संजय मंडलिक. संजय मंडलिकांचीच हवा दिसते. आपण बघूया, जर असा जागा बदलून बघूया, दुसऱ्या हवेची माणसं मिळतात का, कारण संजय मंडलिकांचीच हवा आहे असं सगळीकडे पाहायला मिळतंय. आपण जाऊया तिथं. तुम्ही बघितलं तर गुलाल उधळलेली बैलं आहेत, वेगवेगळ्या जातींची बैलं आपल्याला बघायला मिळतात. मामा, नाव काय? शामराव सोगले. काय मतदारसंघात इलेक्शनचं वारं तापले का नाही? प्रचार विचार चालू आहे जोरदार. उमेदवार कोण आहेत मतदारसंघात तुमच्या? आमच्याकडे महाडिक आहे, संजय मंडलिक आहे. बर. मग काय कुणाचा प्रचार उजवा वाटतोय? आता उजवा आता दोन्हीचा बी वाटतो. दोन्ही बी स्ट्रॉंग आहेत उमेदवार. मंडलिकांनी आणि महाडिकांची मागच्या 2014ला पण त्यांच्यात निवडणूक म्हणजे टक्कर होती. बरोबर. महाडिकांनी काय कामं केली 5 वर्षात? महाडिकांनी आता काय बरीच आपल्या भागाकडे विशेष नाही, बाकीची ठिकाणी कामं केली. केल्यात. म्हणजे हवा कुणाची आता खरं वाटते? दोन्हीची बी आहे. दोन्हीची बी आहे. दोन्ही एकदम काटेकी टक्कर होणार. टक्कर होणार. काटेकी टक्कर होणार म्हणतात. महाडिकांनी कामं केल्यात असं सुद्धा म्हणतात. मामा, काय बैल आणल्यात? काय नाव? नंदकुमार पाटील. काय हवा कुणाची आहे? हवा मंडलिक. मंडलिकांची. ही बैल तुमचे बैल आमची. विकल्यात काय विकल्या. घेतल्यात? वातावरण तापले का नाही? वातावरण बऱ्यापैकी आहे. होय. काय काय हवा कुणाची आहे तुमच्या भागात? दोन्ही उमेदवार समान असल्यामुळे काय आता वातावरण काय सांगता येईल. तुमचा तालुका कुठला? बुदरगड. बरं. हवा दोन्ही पण उमेदवारांची जोरदार आहे. जोरदार. आता मला सांगा, 5 वर्ष मुन्ना महाडिक खासदार होते. काय काय कामं तुमच्या गावात कामं झाल्यात काय? आमच्या गावात झालंय, रस्ता झाला की. रस्ता मुन्ना माडकाने केलाय. तुमचं काय? आमच्या इथे काय केलाय अहो बोला की गाडगाड. केलाय हो रस्ता. प्रचाराला जरा गेल्या घोषणा देता काय नाही? गावातला गल्लीतला झालाय. मिंचे ते बोंगाड्यावडी केलाय थोडा. बर. तुमचं काय? एकाच गावातली. बघितलं, आपण म्हणतोय बरीच लोक आरोप पण करतायत धनंजय माडकांनी कामं केली नाहीत, पण ही माणसं पण भेटलेली आहेत आपल्याला, त्यांनी कामं केली आहेत. आणि असं सुद्धा म्हणणं आहे की दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत, त्यामुळं काय होणार हे सांगता येत नाही. दोघांची हवा तितकीच आहे असं सांगितलं जातं. अजून सुद्धा आपण पुढे जाणार आहोत. नेमका काय लोकांचा कल आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत. इकडे बाबा, तुझं मतदान आहे का नाही? हा, कितवीला आहेस? 8वीला. 8वीला आहेस. काय प्रचारला जातोस का नाही? मग नाही. हा, नाही. कुणाची हवा आहे गावात? बंटी. बंटीची हवा आहे. बंटीच्या माणसांनी यंदा ठरवलंय. आपण बघितलं ना, आपलं ठरलंय तसं बंटीच्या माणसांनी यंदा ठरवलंय. एक आजोबा इथं विश्रांतीला एका झाडाखाली बसलेले आहेत. मामा, गाव कुठलं? पांगिरे. तालुका? चिपकुडी. चिक्कोडी. गडिंग कर्नाटकातलं आहे तुम्ही? काय तिकडं पण इलेक्शन आहे का नाही चालू? आहे की. काय तिकडं कुणाची हवा आहे, मोदी काय राहुल गांधी? अजून का तेवढं नाही हे करा आम्ही. पण काय तुम्हाला काय वाटतंय, देशात कुणाची हवा चालली आहे? काय अजून का मी तुम्ही काय नजरच टाकाय नाही तिकडं? काय लोडच घेतला नाही वाटतं तुम्ही निवडणुकीचा? बाद झाला आता. राजकारण हे तापल्याला बरं असते का वाईट असते? राजकारण काय बरं असतं की, बरं असते वाईट बी असते. आपण त्या दादाकडे जाऊया. तो बसलाय त्या बैलगाडीमध्ये. नेमकं काय त्याचं म्हणणं आहे? मोबाईलवर बसलाय. आता अँड्रॉइड मोबाईल सगळीकडे आलेले आहेत आणि आरामशीर गाडी टाकून बसलेले आहेत. दादा, नाव काय बाबा? स्वप्नील तिरुगे. स्वप्न. गाव कुठलं? बासनी. कागल बासनी. बासनी. काय कोल्हापूर मतदारसंघ ना? होय. काय हवा कुणाची आहे? मंडलिक साहेबांची.
मंडलिक साहेबांची. बर, तुमच्या गावातच काय अख्ख्या मतदारसंघात आमच्या गावात तर आहे. आणि देशात हवा कुणाचे, मोदी काय राहुल गांधी? ते काय माहित नाही आपल्याला, काय सांगता देशाचं माहित नाही दादा. काय असं नाही असतंय सांगू काय? शकत ते काय. बातम्या बघतोस काय नाही? बघतो की, पेपर वाचतोस काय नाही? वाचतो की. हा नुसता मग क्रीडापान. क्रीडा पण नुसतं. बरं, IPL मध्ये काल मॅच कुणी जिंकली सांग? मुंबईनं हा? मुंबईनं मुंबईनं जिंकली. कुणी मारली षटकार? हे ना हार्दिक पांडे. याला सगळं माहित आहे बाबा, याला राजकारणाचं माहित नाही पण IPLचा हवा तापलेली माहित आहे. आता टॉपला कुठली टीम आहे सांगून चेन्नई टाकतं काय? एक्सप्रेस. चेन्नई एक्सप्रेस टीम कधी आली? एक्सप्रेसच आहे ती आता. अरे कसं काय? होय, स्टेटस बघणार आहे का? चेन्नई एक्सप्रेस म्हणतोय बाबा. आता त्याला शाहरुख खान आणि धोनी मधला काय फरक कळ ना बाबा. मामा काय हवा कुणाच्या मतदारसंघात? मंडलिकची मंडलिकचीच हवा आहे. आपण बघितलं या बैलांच्या बाजारामध्ये या सगळ्या बैलांना लागणारे घुंगूर असतील किंवा मामा काय काय म्हणायचं याला? हे घुंगूर आहे, चाबूक आहे, दारके आहेत. चाबूक बनवलेले आहेत, घुंगूर आहेत. होय घुंगूर आहेत. किती वर्ष करता धंदा? 30 वर्ष याच बाजार असतं काय सगळे बाजार? सगळं पाहिजे. होय. होय. बाकी काय निवडणुकीचं वारले तापले काय? कुठल्या कुठल्या बाजारला जाता? हा कुठल्या कुठल्या बाजारला जाता? आम्ही कोपर्ड बाजारला जातो, ह्या बाजारला जातो. बरं, म्हणजे 2-3 मतदारसंघ फिरता म्हणा. काय या मतदारसंघात हवा कुणाची आहे? काय काँग्रेस म्हणतात हो. काँग्रेस म्हणतात. कोण उमेदवार आहे काँग्रेस राष्ट्रवादीचा? हे पाटील, बंटी पाटील. बंटी पाटील. बंटी पाटील खरं निवडणुकीला कुठं उभा राहिले? ये हो कोल्हापूरची. पण ते निवडणुकीला कुठे आहेत? म्हणतात धनंजय माडिक आणि धनंजय माडिक. धनंजय माडकांची हवा आहे. हो हा. बर, आपण बघितलं हे एक आजोबा आहे तिथं, एकदम फरड्या मिशा दाढी बिडी राखून आहेत. मामा काय हवा कुणाच्या मतदारसंघात? हे मुन्ना माडकाई. मुन्ना माडकाची हवा आहे. कोण कोण उमेदवार आहेत? उमेदवार मंडलिक साहेब आणि? संजय मंडलिक, मुन्ना माडिक. मग काय हवा मुन्नाची आहे? मुन्नाजी मुन्ना आता 5 वर्ष खासदार होते. काय त्यांनी कामं केलेत काय? केले केले? काय काय केलं? तुमच्या गावात काय काम झालंय? आमच्या गावात काय रस्त्याचे जरा काम केले. बर 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 बर. त्याच्या मागे एक दादा आहे. काय बाबा कुणाची मतदारसंघात हवा आहे? आपले मुन्ना माडकांचे. मोठ्यानं बोला की. मुन्ना माडकांची. प्रचारला गेल्यावर घोषणा देत नाही काय? मुन्ना माडकांनी कामं केल्यात काय? बरेच केले. त्या आजोबांना काहीतरी बोलायचं आहे काय? हे बघा, महाडिक म्हणजे काय नाही, सगळ्यांचा नेता आहे, बर बरोबर आहे का? त्याची निवडून द्यायचं माझं एक मत आहे. बर, म्हणजे माडकांची हवा आहे मतदारसंघात. हवा म्हणजे सगळी जो हवा आहे. कट्टर राजकारण असल्यामुळे थोडस घाबरत. मामा या जरा, काय कुणाची हवा आहे मतदारसंघात? राजकारणाचा अनुभवच नाही. मी राजकारणात नाहीच कुठल्या मतदान देताना वर्ष नाही कवा देत नाही. दिलं बी दिलं नाही तर शेतात राहिलो जाऊन. होय काय? हो. मग शेती केवढी आहे? शेती थोडी आहे, 4 एकर आहे. मग काय पिकतंय? काय नुसतं फक्त वाळलं पीक पिकतंय, पाणी नाही. पाणी नाही. कोल्हापूरमध्ये तर पाणी भरपूर आहे. तुमच्या कोल्हापूर शेतात आमचा कसं भाग इकडे गारगोटीला, आम्हीकडे डोंगरात आहे. नाही? काय गावाचं नाव काय? मानगोर. मानगूर. हा, त्या गडिंग्लज रोडला काय? शेवटचं टोक. गडिंग्लज रोडला आहे ते ना? हो. तिकडे आहे की पाणी? होय होय. पण आमच्या भागात कुठं आहे? आमच्या एरियात पाणी नाही. पाणी नाही. मग मतदान करायला पाहिजे की, त्याशिवाय नेता कुठला पाणी कसं कोणता देणार? नेता निवडून येईल तो मग पाणी सोडील, आला तर तो बी मग त्याला मतदान करायला पाहिजे का नको? केलं तर केलं, नाही तर असं नाही. कसं चालेल मामा? मतदान नेता करायला व्यवस्थित पाहिजे की. नाहीत. हा? नेताच व्यवस्थित नाहीत. नेता पुढे चालणार व्यवस्थित नाही. मग ते किती वर्ष मतदान करायला नाही? हा, किती वर्ष मतदान करायला? 2 वर्ष करणे. 2 वर्ष निवडणुका कुठल्या झाल्या? 2 टायमाला मी मतदान करणे. 2 टायमाला म्हणजे 10 वर्ष मतदान 10 वर्षा करायला नाही. पाठीमागं. लय मोठा हिशोब आहे तुमचा. होय. आता मतदान करायला लागतंय. बरं ठीक आहे, बघूया आता करूया. मामा हो. मतदान करतो म्हणून सांगितलं. पाण्याची सेवा केली पाहिजे. तुम्ही आंदोलन करा की नेत्यांच्या दारात जाऊन बसायचं, पाणी सोडा म्हणून. नेता कवा पाणी सोडणार? नेता दारा जाऊन कवा जाणार? पोट भरणार का त्या दारा जाणार? बरं, म्हणजे काय तुमचा पुढाऱ्यांच्यावर विश्वास राहिला नाही नाही? नाही, काहीच नाही शिल्लक राहिला. गावच्या बी नाही आणि कुठल्याच पुढे नाही माझा. का गावच्या पुढाऱ्यांनी बी काय कामं करायला नाही? अहो ते कसं करणार? आपलं सप्पय करणार, आमचं सप्पय करा का येणार? बरं, आधी आपलं सप्पय करणार, नंतर घडलं तर आमच्याकडे येणार. म्हणजे आपला सगळी सोय लागून झाली तर मग तुमच्याकडे. काय म्हणून लक्ष द्यायचं आमच्याकडे. आपण बघितलं की आता ऊन तापलेलं आहे, मामा पण हे तापलेले दिसत आहेत आणि पुढाऱ्यांचं काय पटत नाही म्हणायला लागलं. त्यामुळे आता बघूया. आता बैलांचा बाजार इथं झाला, आता वरच्या बाजूला म्हशींचा बाजार आहे, तिकडे काय परिस्थिती आहे ते पण बघूया. चला, न्यूज 18 लोकमत वर बघा. ए भावा, चहाच्या टपरीवर काय मी आलोय आणि ऊन जरा खूप लागायला लागले, पण ते चहावाल्या दादांशी बोलल्यावर ते म्हणले थोडासा चहा घ्या, म्हणून मी चहा घ्यायला लागलोय. सगळे बाजारात आलेले, कोणी व्यापारी आहे, कोणी शेतकरी आहे, कोणी स्थानिक आहे, हे सगळे इथं बसलेले आहेत चहा प्यायला. त्यांच्याशी आपण बोलूयात नेमकी काय या कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोल्हापूर मतदारसंघामध्ये हवा कुणाची आहे. एक तरुण आहे, नाव काय दादा तुझं? विनायक परीट, कुठलं गाव? सोहांगूर. बरं, काय हवा आहे, कुणाची हवा आहे मतदारसंघात? तिकडे मुन्ना माडकांची हवा आहे. मुन्नामाडी कुठल्या पक्षाचे उमेदवार आहेत माहिती आहे काय? राष्ट्रवादी काय 5 वर्ष खासदार होते, काय कामं केलेत काय? केलीत की. काय काय केलंय? आमच्याकडे रस्ते बिस्ते केली की. रस्ता केल्यात. बरं, ठीक आहे. आणि काय? गटरी बांधून दिल्या सगळ्या. गटरी बांधून दिल्यात. तू काय करतो? शेती? होय, माझे ट्रॅक्टर आहेत. किती आहेत? 2 आहेत. होय काय?
बर, मुन्ना माडकांचा कार्यकर्ता आहे, गटाराची कामं केल्यात आणि कसली रस्त्याची कामं केल्यात. आता दुसरे काय टाक्या बांधल्यात कसल्या? फिल्टर टाक्या हे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या. बर, तुमच्या गावात एकाच बांधल्यात काय नाही नाही सगळ्या पनोरीबद्दल रस्ता केला तिनेच घे. बर, मोठ्या रस्त्याचं काम केलं इकडे राधानगरी तालुक्यातले असं सांगतोय हा एक तरुण आहे. त्यानंतर दादा गाव कुठलं, बानिगे काय परिस्थिती काय तुमच्या मतदारसंघातली या? आमच्या कागल मतदारसंघात म्हणजे शिवसेनेचं वार आहे. बर, म्हणजे संजय दादा, होय संजय दादा मंडलिक. संजय दादांचं काम काय आहे? संजय दादा काय काम आत्ता म्हणजे त्यांचा कारखाना आहे अमितवाडा, बाकीचं पंचायत समितीकडे होतं कारखान्याने FRP दिलाय काय? दिलाय की. हे किती किती दर दिलाय यंदा? औंधा आता 2950 रुपये. गाव कुठलं तुमचं? सावडे बुद्रुक तालुका राधानगरी, कागल कागल तालुका. काय काय हवा आहे मतदारसंघात या कोल्हापूर? हवा काय असं काय नाही, आता संमिश्र आहे, असं हवा असं काय नाही, पण काम करणारा निवडून यावा हीच इच्छा आहे आमची. कामं झाली पाहिजे. होय, लोकांची कामं झाली पाहिजे निवडून गेल्यानंतर. काय अपेक्षा आहेत तुमच्या येणाऱ्या खासदाराकडनं? हेच की जनसंपर्क ठेवला पाहिजे, लोकांच्यात मिसळला पाहिजे, नाहीतर आता गेला की पुढच्या 25 यायला नको, असं व्हायला नको. बरोबर. मग आता मागचा धनंजय महाडिक 5 वर्ष खासदार होते, त्यांचा जनसंपर्क कसा आहे? त्यांचा जनसंपर्क आहे बऱ्यापैकी, पण तिने अलीकडे जरासं लोकांच्यापर्यंत पोहोचले. बरं काम वगैरे त्यांनी केलंय, प्रश्न वगैरे मांडलेत बऱ्यापैकी, चांगलं काम केले त्यांनी. काय बघितलं आपण, एक दादा आहे तिथं, त्यांचं म्हणणं आहे की कोणीही नेता निवडून येऊ देत, कोणी खासदार होऊ देत, पण लोकांच्या पर्यंत पोहोचणारा, लोकांची कामं करणारा माणूस पाहिजे. काय नाव दादा? मनोज पाटील, काय हवा आहे मतदारसंघात? राष्ट्रवादी. मुन्ना माडिक. मुन्ना माडिक. कसा पाहिजे खासदार? मुन्ना माडकाने मुन्ना माडकासारखा पाहिजे. मुन्ना माडकासारखा पाहिजे. मुन्ना माडकासारखाच पाहिजे. बर, काय बाबा परिस्थिती? खासदारकीला मुन्ना माडिक, राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काँग्रेस. चांगला आघाडी. बर, दादा काय? शिवसेना शिवसेना, संजय मंडलिक. संजय मंडलिक. बर, कसा पाहिजे खासदार तुम्हाला? संजय मंडलिकांसारखा पाहिजे. शेतकऱ्याची काम करणारा शेतकऱ्यांची संजय मंडलिकांची कामं कशी आहेत? चांगले आहेत की. चांगली आहेत. संजय बरं, आपण बघितलं कुणाला मुन्ना माडिक पाहिजेत, कुणाला संजय मंडलिक पाहिजेत. जरासं संमिश्र वातावरण दिसतंय. आता एक हॉटेलवाल्यांची काय प्रतिक्रिया बघूया. हे हॉटेलवाले दादा आहेत. दादा, नाव काय तुमचं? तुम्ही चहा पाजला आम्हाला गोड गोड. काय नाव? अमर दुंडराम डेअरी. कुठलं गाव? हेच काय? मुरगुड. काय हवाय? काय काम करणारा खासदार पाहिजे. काम करणारा खासदार पाहिजे. पण तुमच्याकडे आता प्रत्येक बाजारला 100 लोक येत असतील चहा प्यायला. काय वातावरण काय असतं हॉटेलमधलं? काय नाही, असं वातावरण काय नाही, रेग्युलर नेमाप्रमाणे. पण चर्चा काय आहे नेमकी? काय असे नाही, चर्चा नाही, काय संमिश्र वातावरण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या. कोण म्हणतंय मुन्ना माडक पाहिजेत, पण या सगळ्यामध्ये जर आपण प्रतिक्रिया बघितली तर एक दादा चांगलं बोलले, जनसंपर्क असणारा, लोकांची कामं करणारा, शेतकऱ्यांची कामं करणारा खासदार पाहिजे. तो कुठल्याही पक्षाचा असला तरी चालेल, पण हवा जर बघितलं तर संजय मंडलिक आणि मुन्ना माडिक, धनंजय माडिक या दोघांची हवा आपल्याला या मतदारसंघामध्ये असलेली दिसते. अजून सुद्धा आपण काही लोकांशी बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत नेमकी या मतदारसंघामध्ये हवा कुणाची. एक मामा आहेत आपल्यासोबत. मामा, काय हवा कुणाची आहे मतदारसंघात? मंडलिक साहेबांची आहे. मंडलिक साहेबांची? मंडलिक साहेबांची आहे. माडिक 5 वर्ष खासदार होते की? होते की, मग त्यांच्या कामाच्या केलंच की खासदार. आम्ही नाही म्हणतोय काय, बरं, आता मग पण त्यांची हवा आता नाही. त्यांचं हवा नाहीच हो. तुमचं काय मामा? 1 लाख 2 लाखाला गायी घेतलेल्या आता जवळजवळ 30 लाखाला गायी आहे. 30,000ला गायी विकायला. कशामुळं? गोकुळ त्यांच्या ताब्यात आहे. पुरा गोकुळ. पाण्याची बाटली 20 रुपयाला आहे आणि दूध आहे 10 रुपये लिटर. कसा शेतकऱ्यांनी हिशोब घालायचा? गोकुळ माडकांच्या माडकांच्या ताब्यात आहे आणि घरची संपत्ती गोकुळ म्हणते आपण माडिक. त्याच्या विरोधात आम्ही आहे. आम्ही कुठल्या पार्टीचं नवं काय नाही, कारण माडकांच्या विरोधात आहोत. म्हणजे दुधाचे दर पाडल्यामुळे शेतकऱ्यांचा वाळवान सरासरी लावलेला आहे. गोकुळमध्ये आमचा गायीचा दर कमी केल्यामुळे माडकासनी पूर्णपणे विरोध आहे आणि शिवसेनेची इथं हवा आहे जोरात. शिवसेनेचा हवा आहे. तेच हे म्हणलेलं बरोबर आहे. आम्ही मुस्लिमचे कार्यकर्ते असून तरी पण माडकांना आम्ही पाडणार आणि मंडलिक साहेबांनाच मतदान करणार. तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असले तरी बी आम्ही मंडलिक साहेबांनाच आम्ही मतदान करणार. राष्ट्रवादीचेच उमेदवार आहेत. राष्ट्रवादी उमेदवार असले तरी शेतकऱ्याकडे लक्ष दिलेलं नाही. शेतकऱ्यांचा दुधाचा आणि ढोरांचा पुरा शेतकऱ्यांना बुडीत केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडे त्यांनी माडकांनी बघायच नाही. त्यामुळे आम्ही मुस्लिम साहेबांचे साहेब कार्यकर्ते असलो तरी आम्ही मंडलिक साहेबांनाच मतदान करणार. आणि बंटी पाटलांची भूमिका काय आहे? बंटी पाटलांची कोण आहे? 1 नंबर बंटी पाटलाची भूमिका. काय बंटी पाटलांची भूमिका काय? त्यांनी वाक्य घेतलंय, हे मान्य अगदी. काय वाक्य घेतलंय? पाडायचं, मंडलिकला निवडून आणायचं. काय पण वाक्य काय आहे त्यांचं? आमचं ठरलंय. आपण बघितलं की सगळी म्हणतायत गोकुळचा दुधाचा दर पाडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. मुन्ना माडकांचा जनसंपर्क कमी झालेला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काही भेटले, ते सुद्धा म्हणतात गोकुळचा दर पाडल्यामुळे आपण नाराज आहे आणि त्यामुळं आपण राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये मतदान करणार. हा जनतेचा कौल अजून सुद्धा बघत राहणार आहोत. लोकांच्या अजूनही प्रतिक्रिया घेणार आहोत.
काय दादा हवा कुणाची आहे? मुन्ना माडकांची मुन्ना माडकांची हवा आहे. बरं, मुन्ना माडिक 5 वर्ष खासदार होते, काय काय कामं केल्यात? कामं केली बुद्रुक तालुका राधान तालुक्यात भरपूर कामं केली. भरपूर कामं केल्यात. बघितलं आपण सगळी संमिश्र दिसत आहेत. मुन्ना माडकांनी चांगली कामं केली आहेत म्हणतात. संजय मंडलिकांच्या बाजूनं सुद्धा अनेक जण आहेत. आता आपण जाणार आहोत आठवडी बाजारामध्ये. भाजीपाला जिकडे मिळतोय जनावरांच्या बाजारातनं तिकडे जाऊया. तिकडे नेमकी काय परिस्थिती आहे ते पण बघूया. चला, आपण बघितलं की आता जनावरांच्या बाजारात आपण आठवडी बाजारात आलोय. लोक आहेत काही त्या खरेदी करतायत भाजीपाला. सगळ्यांना आपण विचारणार आहोत नेमकी हवा कुणाची आहे. काय घेताय हो? दोडका काय मतदारसंघात वारं तापले की नाही? हा आहे की आपल्याला काय परिस्थिती काय? वारं कुणाचं आहे? हवा कुणाच्या मतदारसंघात? हवा काय आता दोन्ही बाजून काय आता जोर दिसतोय. तुमचं का कुठलं? चंद्री कोल्हापूर काय मतदारसंघ? काय हवा कुणाच्या चंद्रात? काय दोन्ही बी आहेत. काय तुमच्या गावात काय आहे? आमच्याकडे माडिक साहेब मुन्ना माडिक. आणि देशात काय वाटतंय, राहुल गांधी की नरेंद्र मोदी? काय राहुल गांधी. राहुल गांधी. बर, काय तुमचं हवा मी कुणाची? आता मुरगुडचा असल्यामुळं आमचे नेते आदरणीय खासदार मंडलिक साहेबांचे गाव असल्यामुळं संजय दादा मंडलिकांना इथं बर, संजय मंडलिक हवा आहे. कोण अजून कुठे गेले बघूया. थांबा, अजून लोक इथली बाजारला आलाय. हो बाजारला काय कुणाची हवा आहे मतदारसंघात? सध्या दोन्ही पक्ष जोरात आहेत. बर, खासदार कसा पाहिजे? खासदार काम करणारा पाहिजे, चांगला खासदार काय अपेक्षा आहेत आता येणाऱ्या खासदाराकडनं? पाहिजे. महागाई कमी झाली पाहिजे. बर, ज्या भागामध्ये दुष्काळ आहे तिकडे जरा दुष्काळासाठी एक वेगवेगळ्या योजना आखल्या पाहिजेत. मग धनंजय माडिकांनी केली काय 5 वर्षात काम? हो बऱ्यापैकी कामं केलीत. बघूया दोन्ही उमेदवार तगडे आहेत, बघूया काय होतंय. बरं, ठीक आहे. दोन्ही उमेदवार तगडे आहेत. आता अजून काय काय नेमकी परिस्थिती आहे बघूया. इकडं अजून एक साहित्य विकणारे मामा आहेत, त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया. मामा, नाव काय? शिवाजी मोरवाळे. गाव कुठलं? मुरगुड. काय हवा कुणाच्या मतदारसंघात? संजय मंडलिक. आता आपण सगळा बाजार फिरलो. मुरगुड मधला हा बाजार जनावरांचा सगळ्यात मोठा बाजार आहे कोल्हापूर जिल्ह्यातला. जनावरांच्या बाजारात व्यापारी असतील किंवा शेतकरी असतील, त्यांची अवस्था काय आहे, मतदारसंघात हवा कुणाची आहे आपण बघितलं. या आठवडी बाजारमध्ये सुद्धा आपण बघितलं हवा कुणाची आहे. संजय मंडलिक जे धनुष्यबाणाच्या निशाणीवर संजय मंडलिक उभा आहेत, शिवसेनेचे उमेदवार, आणि दुसरीकडे आहेत मुन्ना माडिक जे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे आहेत. वातावरण जर बघितलं, जर या मतदारसंघातली हवा बघितली तर दोघांच्याही बाजूनं आपल्याला कल असलेला दिसतोय. काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की धनंजय महाडिकांनी चांगली कामं केली, तर काहींचं म्हणणं आहे संजय मंडलिकांनी सुद्धा चांगली कामं केली. मात्र नेमका निकाल काय लागणार आहे, कोल्हापूर जिल्ह्याचा, कोल्हापूर मतदारसंघाचा खासदार कोण असणार आहे, हे 23 तारखेला 23 मेला निकालानंतर स्पष्ट होणार आहे. या सगळ्या आढाव्यानंतर या मतदारसंघातली हवा कुणाची हे बघितल्यानंतर हे भावा कुणाची हवा या कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.